आत्ताची जी पिढी आहे ते शक्यतो मराठी बोलणं टाळतायत. बऱ्याच लोकांना मराठीचा न्यूनगंड आहे की मी मराठीत बोलतो म्हणजे मी भुक्कड आहे, असं हजारो लाखो घरातलं चित्र आहे. त्यांना ती लाज वाटते. आणि इंग्रजीमध्ये मी बोललो की जवळपास मी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेरच उभा आहे, असा मी भयंकर ऐश्वर्य संपन्न आणि आता जागतिक कीर्तीचा झालेलो आहे. आणि मी मराठी बोलतो म्हणजे मी खूप भुक्कड, अशी दळभद्री मानसिकता अनेक लोकांची झालेली. आता त्यांना लाज वाटू नये याच्यासाठी पहिल्यांदा त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. समजावून सांगितलं की कळणार. याच्यात आमची पिढी सगळ्यात जास्त जबाबदार आहे. जेव्हा आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं त्याला बहुतांश लोकांना असं वाटलं की अरे आपल्याला इंग्रजीच बोलता येत नाही, त्याच्यामुळे अरे नाही इंग्रजी यायला पाहिजे तरच मोठी नोकरी आहे, असं आमच्या पिढीतल्या लाखो मुलामुलींना त्यावेळेला वाटलं होतं. त्यावेळी आमची सगळ्यांची मुलं जी आहेत त्यांना इंग्रजी कसं येत नाही हे बघू, त्यांना इंग्रजी शिकवण्याचा सगळ्यांनी अट्टहास केला. त्याच्यात त्या भीतीतनं आणि न्यूनगंडातनं तयार झाले.